चलते हुए चिराग ने आंधियों से कह दिया, सच्चे काम करने वाले कभी हार नहीं होते। सन्माननीय राजा छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजाभवानी, भारतीय जनतेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, संत शिवालाल महाराज, संत मुसाजी महाराज या सर्व महामानवांना प्रथम अभिवादन करून आजच्या या लोकसभेच्या बुलढाणा विधानसभेच्या बैठकीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष, तुमच्या भागाचे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष, माजी आमदार आदरणीय राहुलभाऊ भोंद्रे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय आमचे बुधवानभाऊ, आमचे जळगाव जाधवून आलेले आमचे सत्यजित पाटील साहेब, संजीव राठोड, विधान परिषदचे आमदार आदरणीय धीरज भाऊ आणि ज्यांचे आमचे लोकसभेचे उमेदवार आदरणीय म्हणून खेळकर, सर्व पदाधिकारी आणि ज्यांच्या भरोशावर हा विजयी प्राप्त करायचा आहे असे समोर असलेले सर्व महाविकास आघाडीचे साहेब बंधूंनो, ते निवडणूक जेवढी अवघड आहे तेवढी सोपी सुद्धा आहे. विरोधी लोकांचा प्रचाराचा भाग असते की निवडणूक अवघड आहे आणि तेवढीच निवडणूक ही सोपी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे की शक्तीपेक्षा व्यक्ती आणि आपण सगळ्या ताकदीच्या शक्तीपेक्षा या मतदारसंघाची निवडणूक लढलो पाहिजे. आता येता येता या जिल्ह्याची परंपरा असते की काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना तिथं उमेदवाराला चर्चा करण्यासाठी जायचं आणि तिथून सन्मानाने घेऊन यायचं. आम्ही उमेदवारांना काँग्रेसच्या कार्यालयामध्ये गेलो आणि सर्व पदाधिकारी सन्मानपूर्वक इथं आले. त्यांनी तिथं उमेदवाराचा मान सन्मान केला आणि सर्व या ठिकाणी आले. आणि रस्त्यातच वाटेल एका पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की बा इथं काही काँग्रेसचे लोक उमेदवारीच्या संदर्भात सांगतात, परंतु उमेदवारीच्या संदर्भात प्रत्येक पक्षाला जागा वाटेल तोपर्यंत आपल्या पक्षाला जागा मिळाली पाहिजे, हा प्रत्येक पक्षाचा तो अधिकार आहे. अकोला जिल्ह्याची जागा सुद्धा आम्ही शिवसेनेला मागितली होती, कारण की गेल्या 15-20 वर्षापासून अकोला मतदारसंघामध्ये अकोला लोकसभेने दुसऱ्या क्रमांकाला आणि त्या ठिकाणी शिवसेनेला तो मतदारसंघ असला तर निश्चितपणे आपण विजय करू शकतो अशी आमच्या पदाधिकाऱ्याची कल्पना असल्यामुळे तो मतदारसंघ आम्ही मागण्याचा होता. परंतु तो उद्धवसाहेबांचा फोन आला, आपण काँग्रेसला सोडली आणि त्या दोघांना आम्ही सगळे लोक पदाधिकारी त्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या कामाला लागलो. आणि या ठिकाणी सुद्धा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठीक आहे, प्रत्येक पक्षाला वाटते की ही जागा आपल्याला सुटली पाहिजे, प्रत्येक पक्षाचं अस्तित्व असते, ताकद असते आणि काँग्रेसने सुद्धा या ठिकाणी मागितली. परंतु ही जागा शिवसेनेला सुटल्यानंतर सगळे काँग्रेसचे पदाधिकारी एका दिलाने, एका जोमाने, ज्या दिवशी नरूभाऊची उमेदवारी घोषित झाली, एका जोमाने सगळ्या ताकदीनं कामाला लागले. त्याबद्दल सर्व काँग्रेस राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून, हृदयापासून मी आभार मानतो. परंतु देशाच्या लेवलचे आणि महाराष्ट्र लेवलचे पदाधिकारी कशा पद्धतीनं आजची राजकारणाची स्थिती काय, आजची परिस्थिती काय, आपले पक्षप्रमुख उद्धवसाहेब कशा पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये कसं राजकारणाचा सामना करू आहे, आदरणीय देशाचे राहुल गांधींनी कशा पद्धतीनं या भारतीय जनता पार्टीची संघर्ष करू आहे. तुम्ही बापून पाहिलं की देशाचे राहुलजी गांधी जेव्हा संसदमध्ये आपल्याला बोलता येत नाही, आपला आवाज कोणी ऐकत नाही, म्हणून त्यांनी यात्रा काढली आणि आपला आवाज जनतेपर्यंत गेला पाहिजे, मतदारापर्यंत पोहोचला पाहिजे, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून त्यांनी एक यात्रा काढलेली. यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत वास्तुस्थिती कळवण्याचा भाग आपल्या देशाच्या राहुल गांधीजींनी कळवला. एकीकडे आपले देशाचे पंतप्रधान पदयात्रा करतात, उद्धवसाहेब एकीकडे संघर्ष करतात, मग पवारसाहेब असू द्या कशा पद्धतीनं पवारसाहेबांच्या कुटुंबात दुफे निर्माण केली, कसं भांडण निर्माण केलं, कसं संघर्ष निर्माण केला, ही आपली एकट्याची नरूभाऊची लढाई नाही.
ही आपल्या तिन्ही पक्षाच्या अस्तित्वाची लढाई आहे. काही देशाच्या राजकारणामध्ये उद्धव साहेब पंतप्रधान होणार नाही. आदरणीय काँग्रेसचे त्या ठिकाणी राहुलजीच पंतप्रधान होते. क्या बात है. म्हणून ह्या प्रत्येक जेवढी जबाबदारी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकाची आहे की काँग्रेसचा खासदार निवडून आला पाहिजे, त्याच्यापेक्षा ताकदीनं प्रत्येक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याची जबाबदारी आहे. कारण की आपण त्यावेळेस पाहिलं अटलजीचं सरकार एका मतानं लोकसभेमध्ये पडलं होतं. ते एक मत आमच्या अकोला जिल्ह्याचं होतं. त्यावेळेस एका मतानं लोकसभा गेली होती. त्यावेळेस आम्ही युतीमध्ये होतो. आम्ही युतीच्या हिशोबाने मी सांगितलं अकोल्याची 1 जागा त्यावेळेस होती. म्हणून एक एक सीट महत्त्वाची आहे. जरी भारतीय जनता पार्टी एक चित्र निर्माण करत असेल की आम्ही 400चे पार आहोत आणि कदाचित वातावरण निर्माण करतात आणि वातावरण निर्माण करून जनतेची दिशाभूल करतात. काल परवा टी व्हीवर एक बातमी आली की जो एक्झॅक्ट पोल दाखवत असतात त्या पोलवर त्यांनी बंदी आणली निवडणूक आयोगाने. का निवडणूक आयोगाने बंदी आणली की आताचा जो एक्झॅक्ट पोल यायला लागला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला देशात म्हणा का महाराष्ट्रात म्हणा का बिहारमध्ये म्हणा का राजस्थानमध्ये म्हणा का दिल्लीला म्हणा त्यांना बहुमत प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून एक्झॅक्ट पोलवर निवडणूक आयोगानं बंदी आणली. परंतु प्रत्येक पक्षाची ताकद असते. मी 10 वर्ष पंचायत समिती सदस्य होतो, 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होतो आणि उद्धव साहेबांच्या आणि शिवसैनिकाच्या आशीर्वादाने आज आमदार. 20 वर्ष जिल्हा परिषदच्या आवारात गेले. वयाच्या 23व्या वर्षापासून तर आज वयाच्या 50व्या वर्षापर्यंत सतत लोकप्रतिनिधी आलो. परंतु मला जर पक्षाने उमेदवारी दिली नसती तर मी आज आमदार नसतो. ही पक्षाची ताकद आहे आणि त्या कार्यकर्त्यानं माझ्यासाठी मेहनत केली. मग तुमचे आमदार असू द्या का तुमच्या ह्या ठिकाणचे खासदार असू द्या, ज्या कार्यकर्त्यानं आपल्यासाठी जीवाचं रान केलं. आज नरोभाऊ उमेदवार आहे, ह्या ठिकाणचा प्रत्येक कार्यकर्ता जीवाचं रान करते. ज्या कार्यकर्त्यांनी ह्या ठिकाणी असलेल्या प्रत्येक आमदारा खासदाराला जीवाचं रान करून रात दिवस करून पक्षाने उमेदवारी दिली आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना जीवाचं रान केलं आणि ह्या स्थानिक खासदारांना आमच्यासारख्यांना आमदार केलं. आमची ताकद नाही. माझी ताकद असते का इथल्या प्रतापराव जाधवची ताकद असते तर अपक्ष लढले असते आणि अपक्ष निवडून आले असते. प्रतापराव एकीकडे मलाही सांगत असताना मला एक दिवस फोन आला की इकडे शिवसेनेचं काय, माझी ताकद आहे, मी सगळं उभं केलं. प्रतापरावची तर या ठिकाणी ताकद असते तर प्रतापरावचा मुलगा जिल्हा परिषदला पराभूत झाला नसता. ही ताकद शिवसेनेची आहे, कार्यकर्त्यांची आहे. आणि पक्षासंघ बेमानी करणं आणि त्या कार्यकर्त्यासंघ बेमानी करणं म्हणजे आईच्या दुधासंघ बेमानी करणं होय. आणि ह्या प्रतापरावने पक्षासंघ बेमानी केली आणि ज्या ह्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं, त्यांना रात दिवस एक केला, मेहनत केली, त्याच्या संघ बेमानी केली म्हणजे आईच्या दुधासंघ बेमानी करणार. आणि आईच्या दुधासंघ बेमानी करणाऱ्याला तुम्ही आपण जागा दाखवली पाहिजे. म्हणून 2014च्या लोकसभेचा इतिहास आम्ही पाहिला. आणि एक शिवसेनेचा कार्यकर्ता हा येडा कार्यकर्ता आहे. आम्ही येडे लोक आहोत. महाविकास आघाडीची बैठक मुंबईला झाली होती विधान परिषदच्या निवडणुका झाल्यानंतर, पदवीधरच्या निवडणुका झाल्यानंतर. आणि त्या ठिकाणी जयंत पाटील साहेब आहेत शेकाप पक्षाचे. मला वाटतं कदाचित तुम्ही आपण त्या मिटिंगला असेल. त्यावेळेस त्यांचे पराभूत झाल्यानंतर सीट झाल्यानंतर त्यांनी तिथं भाषण दिलं होतं. ते शेकापचे आहेत. त्यांनी म्हटलं होतं की खरा प्रामाणिक जीवाचं रान करणारा कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता असेल तो शिवसेनेचा असेल. कारण की शिवसेनेचा कार्यकर्ता हा एकदा पक्षाचा आदेश आला तो जीवाचं रान करते. मग जेवढं जीवाचं रान आम्ही आमच्या पक्षाच्या उमेदवारासाठी करतो तेवढंच प्रत्येक जे आमच्या पक्षासंघ त्यावेळेस भारतीय जनता पार्टीची होती ती प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासाठी आम्ही जीवाचं रान केलं. आणि उद्या महाविकास आघाडीच्या प्रत्येक विधानसभेच्या उमेदवाराला मग राहुलजी बोंद्रे असू द्या, आमचे तुम्ही सत्यजित पाटील असू द्या, तुमच्यातला कोणी असू द्या, ह्या ठिकाणी शिवसेनेचा कार्यकर्ता प्रत्येक ठिकाणी जीवाचं रान करेल. कारण की जे बेमान होते, जे गद्दार होते ते गेले. जे निष्ठावान आहे, जे प्रामाणिक आहे, ते मातोश्रीचा आदेश पाळतात, उद्धव साहेबांचा आदेश पाळतात, पक्षाची प्रामाणिक आहे, ते राहिलेले कार्यकर्ते आधीन आहेत. येणाऱ्या विधानसभेमध्ये हा जीवाचा रान करेल. 2014च्या लोकसभेच्या निवडणुका आम्ही पाहिल्या. 2014च्या लोकसभेच्या निवडणुका ज्या वेळेस झाला, कसा इतिहास झाला, कसा घडला. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक देशाचा पंतप्रधान हिंदुत्वाचा व्हावा आणि शेतकरी हिताचा व्हावा म्हणून तुम्ही आपण सर्वांनी 2014ला मोदीजींना मतदान केलं.
मोदीजीने काही या महाराष्ट्राचा विकास केला नव्हता, काही या बुलढाणा जिल्ह्याचा विकास केला नव्हता. गुजरातचे मॉडेल सांगण्याचा जे प्रयत्न करतात, गुजरात मॉडेल एक आपल्या विदर्भा एवढा गुजरात आहे, 26 लोकसभेचा गुजरात आहे आणि आपल्या विदर्भा एवढं राज्य, छोटंसं राज्य गुजरात राज्य आहे. आणि मोदीजीनं कोणत्याही प्रकारचा या महाराष्ट्राचा विकास केला नाही की हिंदुत्वाचा पंतप्रधान व्हावा. आणि 2014मध्ये तुम्ही आपण सर्वांनी त्यावेळेस मतदान केलं आणि नंतर 2014च्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर राहुल कशा पद्धतीनं आमच्या पक्षावर अन्याय झाला, आमच्यावर अन्याय झाला. 2014च्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, 2014च्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि 2014च्या निवडणुकामध्ये विधानसभेच्या जेव्हा निवडणुका लागल्या, आमचे पक्षप्रमुख असू द्या का आमचा कार्यकर्ता असू द्या, ज्या जागा आमच्या वाटेवर होत्या त्याच ठिकाणी शिवसेनेचा कार्यकर्ता कामाला लागला. ज्या जागा भारतीय जनता पार्टीच्या वाटेला होत्या त्या ठिकाणी प्रत्येक शिवसेनेचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा उमेदवाराच्या खांद्याला खांदा लावून काम करत होता. आमच्या कार्यकर्त्याला, आमच्या पक्षप्रमुखाला माहीत होतं की भारतीय जनता पार्टीनं आपल्या पाठीत वेळेवर खिंडीर खुर्ची आणि भारतीय जनता पार्टीनं कुठील डाव रचला आणि भारतीय जनता पार्टीनं 288 जागेची तयारी 2014च्या निवडणुकीमध्ये केली. भारतीय जनता पार्टीला वाटलं की हीच वेळ आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वासाठी उभे झालेली पार्टी, ज्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसासाठी झालेली उभी पार्टी, ही पार्टी संपवल्याशिवाय या महाराष्ट्रात आपलं एक सूत्री सत्ता भारतीय जनता पार्टीच्या हाती येणार नाही. हा दूरदृष्टिकोन, पुढील डाव भारतीय जनता पार्टीनं 2014च्या निवडणुकीमध्ये रचला आणि 2014ला तुमच्या आपल्या पाठीत खंडित बसला. खऱ्या अर्थानं ह्या खासदारांनी जरी आता पक्षासंघ आता बेमानी केली असेल, परंतु अनेक खासदार जे आज तुम्हाला शिंदे गटात दिसतात त्या खासदारांनी 2014ला पक्षप्रमुखाची दिशाभूल करून आणि अनेक ठिकाणी विधानसभेमध्येच पक्षाचा घात केला आणि सोयीस्कररित्या भारतीय जनता पार्टीला सोयीस्कररित्या उमेदवार दिले आणि तशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा विजय होईल अशा पद्धतीनं पुढील राजकारण 2014ला विधानसभेला ह्या खासदारांनी करतो. म्हणजे खऱ्या अर्थानं खासदार जरी आज गद्दारी करत असेल, पक्षात राहत असताना पक्षासंग गद्दारी करणं, पक्षाचे उमेदवार पराभूत करणं आणि भारतीय जनता पार्टीचे कसे आमदार विजयी होईल हे षडयंत्र 2014ला तुमच्या ह्या जिल्ह्यातल्या प्रतापरावातून दिलं. त्यावेळेस शिवसेना स्वबळावर महाराष्ट्रामध्ये लढली आणि एकीकडे चित्र असं निर्माण केले जाते आणि हाऊसमध्ये असताना विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं नेहमी आम्ही भाषण ऐकतो, शिवसेना मोदीजीचा फोटो लावून निवडून आले, तुम्ही लोक मोदीजीचा फोटो निवडून आले, आमच्या मतावर निवडून आले. पण 2014च्या अगोदर ह्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सुद्धा मोदीजीचा फोटो बॅनरवर लावली. आम्ही मोदीजीचा फोटो आम्ही केव्हा लावला? 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त शिवसेनेनं युती होती म्हणून 2019च्या निवडणुकीमध्ये मोदीजीचा फोटो आम्ही लावला. ज्यावेळेस मोदीजीचा फोटो 2014ला लावला नाही त्यावेळेस शिवसेनेचे 63 आमदार मिळून आले. मोदीजीचा फोटो आम्ही लावला, आमचे फक्त 56 आमदार मिळून आले. म्हणजे मोदीजीचा फोटो लावून शिवसेनेचे आमदार घटले. जेव्हा मोदीजीचा फोटो लावला नाही तेव्हा शिवसेनेचे 56 आमदार. म्हणजे मोदीजीचा फोटो लावल्यानं आपलं जन्मच कमी झालं, वाढलं नाही. मग कशा पद्धतीने यांनी घात केला? मग 2014च्या निवडणुका झाल्यानंतर उद्धव साहेबांनी मुंबईला त्यावेळेस बैठक घेतली आणि घोषणा केली की ह्या वेळेच्या येणाऱ्या सर्व निवडणुका, मग जिल्हा परिषद असू द्या का, विधानसभा असू द्या का, लोकसभा असू द्या, या महाराष्ट्रातल्या सर्व निवडणुका आम्ही सोबळावर करू अशी उद्धव साहेबांनी घोषणा केली. आणि घोषणा केल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या जेव्हा लोकसभेच्या 2019च्या निवडणुका आल्या, शिवसैनिकांनी आवर्जून आहे एवढा मोठा इतिहास सांगण्याची आवश्यकता नाही, पण बुलढाण्यामध्ये मला वाटते आपण सांगितला पाहिजे. जेवढा अन्याय शिवसेनेवर झाला तेवढाच अन्याय काँग्रेसवर झाला, तेवढाच अन्याय राष्ट्रवादीवर झाला, तेवढाच अन्याय शेतकऱ्यावर झाला, तेवढाच अन्याय मराठी माणसावर झाला. मग 2014च्या जेव्हा लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि भारतीय जनता पार्टीला ह्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या सुरुवातीला 1 ते 4 भारतीय जनता पार्टीला 2019ला स्पष्ट बहुमत दाखवत होते. तेव्हा गुजरातचे जे स्वतःला मशिया समजतात, गुजरातचा खेडा स्वामी स्वतः मातोश्रीवर नोटांकन घेत आला आणि उद्धव साहेबांना विनंती केली की आपण कुठंतरी एकत्र असतो. उद्धव साहेबने गेले दिल्लीला, उद्धव साहेबने गेले गुजरातला. हा गुजरातचा खेडा स्वामी स्वतः मातोश्रीवर आला आणि
पक्षप्रमुखांनी विनंती मान्य केली, परंतु उद्धव साहेबांनी म्हटलं लोकसभा झाल्यानंतर आमचं विधानसभेचं काय, विधानसभेचं काय, बैठक झाली मातोश्रीवर आणि समसमानचा नारा ठरला आणि पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषदेमध्ये समसमानचा नारा ठरला. समसमानचा नारा म्हणजे 288 पैकी 144 आणि समसमान मुख्यमंत्री 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री, 2.5 वर्ष भारतीय जनता पार्टीचा. निवडणुका लोकसभा झाल्यानंतर लोकसभेमध्ये पुलवामा हल्ला झाला. आता झाला का घडवला, कारण की स्वतःला मोदीजी स्वतःला चौकीदार म्हणतात की एक चौकीदार आहे, चौकीदार अच्छे तरह निभाता है. अगर तुम्ही जर चौकीदार होते तर ते आरडीएस कसं आलं, पुलवामा हल्ला कसा झाला, आपले सैन्य कसे मारले गेले, आप तो चौकीदार थे. ती चौकीदारी का दिया आपने. त्याच्यानंतर अनेक इतिहासात राज्यपालांनी भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी सांगितलं पुलवामा हल्ला कसा झाला, कशा पद्धतीनं आपले सैन्य मारले गेले. आणि नंतर पुलवामा हल्ला झाल्यानंतर पुन्हा देशात एक लाट आली आणि भारतीय जनता पार्टीला 2019ला स्पष्ट बहुमत मिळालं. आणि पुन्हा मग नंतर युतीची विधानसभेच्या निवडणुका आल्या, समसमानचा नारा ठरला. आपल्याला फक्त ऐन वेळेवर लोकसभा झाल्यानंतर या भारतीय जनता पार्टीने 116 जागा दिल्या. पुन्हा त्यांनी आपला घात केला आणि 56 ठिकाणी शिवसेनेच्या विरोधात अपक्ष आमदार उभे केले. 56 ठिकाणी अपक्ष आमदार उभे केले. म्हणजे कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं सुरुवातीपासून पक्षप्रमुखांसंग कशा पद्धतीनं काम केलं. मग स्थिती अशी निर्माण झाली, भारतीय जनता पार्टी सोबळावर सत्ता स्थापन करू शकत नव्हती आणि पक्षप्रमुखांनी सांगितलं की ठरल्याप्रमाणे 2.5 वर्ष मुख्यमंत्री आमच्या शिवसेनेचा होता, 2.5 वर्ष आमचे काय. तर देवेंद्रजी बोललो असं कधी ठरलं नव्हतं, ते कधी बोललो नव्हतं. पक्षप्रमुखाला खोटं घालण्याचं काम आणि पक्षप्रमुखामध्ये कल्पना होती की जोपर्यंत या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार नाही तोपर्यंत मी माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करू शकणार नाही. मला तर कर्जमुक्त करायचं आहे. भारतीय जनता पार्टीचं बेमानीवर आली म्हणून महाविकास आघाडी तयार झाली आणि उद्धव साहेबांनी शपथविधी घेतल्यानंतर 15 दिवसाचे आत शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत सरसकट कर्ज मागितलं. या देशातले पहिले मुख्यमंत्री आहे की ज्यांनी शपथविधी घेतल्यानंतर शेतकऱ्याला सरसकट 2 लाखापर्यंत 15 दिवसाच्या आत कर्जमुक्ती दिली. नाही तर मोदीजी निवडणूक आल्यावर घोषणाचा पाऊस करतात. मग महाविकास आघाडी झाल्यानंतर उद्धव साहेबांचं हिंदुत्व केलं. पहा कशा पद्धतीने आहे. आम्ही शिवसेना काँग्रेस संघ बसलो तर आमचं हिंदुत्व केलं, संघ बसलो तर आमचं हिंदुत्व केलं. हे राष्ट्रवादी संघ बसले तर यायचं हिंदुत्व काय. ज्या अशोक चव्हाणांवर यांनी आदर्श घोटाळ्याचा आरोप केला ते अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले, दुसऱ्या दिवशी खासदार झाले, यायचं हिंदुत्व काय. हे काश्मीरमध्ये मुक्ती मोहम्मद संघ बसले, यायचं हिंदुत्व काय. हे युपीमध्ये मायावती संघ बसले, यायचं हिंदुत्व काय. परंतु भारतीय जनता पार्टीनं असं कधी नाही म्हटलं की काँग्रेसनं शिवसेनेचा मुख्यमंत्री केला, काँग्रेसनं हिंदुत्व स्वीकारलं. कारण की काँग्रेसला हिंदुत्व त्यांना दाखवायचं नव्हतं. काँग्रेसनं हिंदुत्व स्वीकारलं असं कधी नाही म्हटलं. शिवसेनेनं हिंदुत्व केलं असा एक अपप्रचार भारतीय जनता पार्टीने केला. त्या इथं बसलेले राहुलजी काँग्रेसचे आहेत ते हिंदू नाही, इथं बसलेले संजय राठोड काँग्रेसचे आहेत ते हिंदू नाही, इथं बसलेले पाटील साहेब काँग्रेसचे आहेत ते हिंदू नाही. हे पक्षाच्या कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं दिशाभूल करते, कशा पद्धतीनं तुमची आपली फसवणूक करते. आमचं हिंदुत्व केलं. आज अजित पवार काय कसं आहे पहा, देशाचे पंतप्रधान स्वतः हाऊसमध्ये बोलले. सर्वसाधारण एखादा खासदार आमदार जर हाऊसमध्ये बोलला तर तुम्ही आपण समजू शकतो. देशाचे पंतप्रधान बोलले की एनसीपीने 70,000 हे मोदीजी बोलले. अरे देशाचे पंतप्रधान तुम्ही बोलता काय नंतर करता काय. एनसीपीने 70,000 कोटी का घोटाळा केला. तिसऱ्या दिवशी एनसीपी त्याच्यासोबत आणि तिसऱ्या दिवशी अजितदादा बोलून. म्हणजे कशा पद्धतीनं जनतेची दिशाभूल करायची. तुम्ही 2014ला मोदीजीनं काय म्हटलं होतं की शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आम्ही 15 लाख रुपये टाकू. म्हणजे दर निवडणुकीला वेगळे वेगळे फंडे घेऊन भारतीय जनता पार्टी तुमच्या आपल्या समोर येते दर निवडणुकीला. मग 2014ला यांनी कोणता फंडा वापरला. 2014ला की शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये टाकू. त्यानंतर निवडणुका झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा होते. त्यांना दिल्लीला एका पत्रकारांनी प्रश्न विचारला कि आप किसान के खाते में 15 लाख रुपए डालने थे, उसका क्या.
तर काय बोलले ते अमित शहा की वो चुनाही जुळला. म्हणजे तुमच्या आपल्या शेतकऱ्यांच्या भावनाशी हात घालायचा, आपले मतदान घ्यायचं, आपल्याला आम्हीच दाखवायचं, नंतर म्हणायचं की वो चुनाही जुळला. नाही, वेगळे वेगळे 2014ला हा फंडा वापरला. फंडे तर अजून वापरले त्यांनी. स्मार्ट सिटी बनवू, अच्छे दिन आएंगे. आता अच्छे दिनची भाषा भारतीय जनता पार्टी अच्छे दिनची भाषाच वापरत नाही. कारण की अच्छे दिन 2014ला बोलले आणि 2014ला अच्छे दिन संपले. आपण विसरून गेलो मोदीजी 2014ला काय बोलले होते म्हणून. मग 2019ची निवडणूक आली. 2019च्या निवडणुकीमध्ये देशाच्या पंतप्रधानांनी आता शेतकरी आपल्याला मतदान करणार नाही, शेतकऱ्याची आपण दिशाभूल केली, फसवणूक केली, म्हणून देशाच्या पंतप्रधानांनी दुसरा फंड आणला. पण दर निवडणुकीला वेगळे वेगळे मुद्दे घेऊन भारतीय जनता पार्टी जनतेसमोर येते. दूसरा फंडा कोणता आणला? ये देश में हिंदुस्तान में ये घर ऐसा नहीं रहेगा कि जिसका पक्का घर नहीं होगा, वो भी कब तक? 2022 तक. ये मोदी जी का सपना है, ये मेरा वक्त है. हे कोण बोललं? देशाचे पंतप्रधान बोलले. सर्वसाधारण खासदार आमदार नाही बोलला. आज रोजी सुद्धा 50% लोक कुणाच्या घरात राहतात. जा तुम्ही तांड्यामध्ये जा, कशी परिस्थिती आज रोजी तांड्यामध्ये आहे. पण सांगायची पद्धती बघायची कशी होती मोदीजीची. ये देश में हिंदुस्तान में एक घर ऐसा नहीं रहेगा कि जिसका पक्का घर नहीं होगा. घर भी कांग्रेस के सरीका. मोदी जब घर देता है कांग्रेस के सरीका नहीं, पक्का घर, पक्की छत, घर में नल, नल में जल, LED लाईट, शौचालय, उजला कनेक्शन. केवढ्यात 1,10,000. मोदीजीचा सुरबुट 10,00,000. तशा पद्धतीनं तुमची आपली वेगळी मानसिकता बोलतात, तशा पद्धतीनं आपली दिशाभूल करतात. हा झाला दुसरा फंडा. आता तिसरा फंडा मोदीजीने चालू केला. कारण की 2024ची निवडणूक तर आपल्याला जिंकायची आहे. आपण तर शेतकऱ्याची फसवणूक केली, आपण तर कुणाच्या घरावाल्यांची फसवणूक केली. आता मोदीजीने तिसरा फंडा आणला, 50% महिला आरक्षण. पण कधी? पहिला मला देशाचा पंतप्रधान 2024ला करा, 29ला 50% महिला आरक्षण. वा आहे मोदीजी. ते 3 फंडे दर निवडणुकीला वेगळे वेगळे घेतले. 2014चा मुद्दा 19ला घेतला नाही, 19चा मुद्दा 24ला घेतला नाही. आपण विसरून जातो. आता चौथा फंडा रोज चॅनलवर चालू आहे. मोदीजी की गॅरंटी. मोदी जब गॅरंटी देता है तो पूरी करता है. स्वतःच मोदीजी स्वतःला म्हणतात. दुसऱ्याला म्हणायला पाहिजे की मोदीजी की गॅरंटी. 2000 मोदीजी की गॅरंटी. मोदीजीची गॅरंटी असते तर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये आले असते. मोदीजी तुमची गॅरंटी असते तर कुणाचे घर पक्के झाले असते. मोदीजी तुमची गॅरंटी असते तर मुंबईला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रामध्ये भूमिपूजन 2016ला केलं होतं. आज 2024 लागलं. 8 वर्षे झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाची पुतळ्याची ईट सुद्धा रस्त्यात गेली नाही. हे मोदीजी तुमची गॅरंटी आहे का? ह्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने 2014ला राहुल नारा दिला होता, छत्रपती का आशीर्वाद चलो मोदी के साथ. आणि छत्रपतीचा आशीर्वाद ह्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या, शिवाजी महाराजांच्या मावळ्याला भेटेल का ह्या गुजरातच्या बनियाला भेटेल? तुम्ही म्हणता गुजरातचे बनिया का? एखादा महाराष्ट्रातला मराठी माणूस जर आपला परराज्यामध्ये गेला आणि तिथं जर एखाद्या मराठी माणसाला विचारलं की आप कहा के हो, जर एखाद्या माणसाला सांगितलं हम महाराष्ट्र के, तर त्याच्यातून एकच निघेल छत्रपती शिवाजी महाराज के मावळे हो. एखादा महाराष्ट्रातला माणूस परराज्यामध्ये गेला, त्याला विचारलं कहा के हो, तर महाराष्ट्र हो, तर छत्रपती शिवाजी महाराज के मावळे हो. हा इतिहास या महाराष्ट्राचा आहे. आणि एखादा गुजरातचा माणूस जर परराज्यामध्ये गेला, त्याला जर विचारलं कहा के हो, तो गुजरात के हो, तर समोर त्याच्यातून हेच देखील गुजरात के बनिया हो. म्हणजे गुजरातच्या माणसाला बनिया म्हणतात आणि महाराष्ट्रातल्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणतात. हा इतिहास या महाराष्ट्राचा आहे. आणि ह्या गुजरातच्या दोन बन्यांनी आपल्याला बनवाबनवी लावली. बनवाबनवीचा खेळ लागला. तुम्ही पहा, आता तर ते शेतकऱ्याच्या नावावर मतदान मागतच नाही. आता विकासाच्या नावावर मतदान मागत नाही. निवडणूक आली की धर्माच्या नावावर मतदान मागायचं, जातीच्या नावावर मतदान मागायचं. अरे आमचं तर हिंदुत्व आहे, आम्ही असं म्हणतच नाही. शिवसेनेचं हिंदुत्व आहे, पण आमचं हिंदुत्व असं आहे, हरा है अल्लाह का, हरा है अल्लाह का, भगवा है भगवान का, सफेद है ईसाई का, इसमें बना तिरंगा हिंदुस्तान का. असं सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना घेऊन चालणार आमचं हिंदुत्व आहे. याचं हिंदुत्व अजून आम्हाला समजलं नाही. चंद्राच्या नावावर हे मतदान मागतात. प्रभू रामचंद्र आमचे दैवत आहे. ह्या महाराष्ट्रातला, ह्या
रामचंद्रांनी सीतामय्यासाठी रावणासंग युद्ध केलं होतं, आपल्या पत्नीसाठी रावणासंग युद्ध केलं होतं. जेव्हा सीतामय्याचं अपहरण झालं होतं तेव्हा प्रभू रामचंद्र जेव्हा पूजनाला बसले होते तेव्हा प्रभू रामचंद्रांनी स्वतः सीतामय्याची सोन्याची मूर्ती केली होती. नंतरच पूजनाला प्रभू रामचंद्र बसले होते. म्हणजे आपलं दैवत आपला राजा स्वतः पूजनाला बसताना जोडप्याने बसले, स्वतःची सोन्याची मूर्ती केली आणि मोदीजी एकटेच पूजनाला बसले. प्रभू रामचंद्र सुद्धा एकटे बसले होते. हे कशा पद्धतीने जर आपल्याला वध करायचा असेल तर येणाऱ्या 26 तारखेला मशाल निशाणीवरची निशाणी बटन दाबून त्या रावणाचा वध करावा लागेल, त्या भारतीय जनता पार्टीचा वध करावा लागेल, त्या प्रतापराव जाधवचा इथं वध करावा लागेल. तो लोकशाहीच्या माध्यमातून मशालचं बटन दाबून आपल्याला वध करावा. 2014ला देवेंद्रजीने शेतकरी दिंडी पाशा पटेलच्या नेतृत्वात, राहुल मुला माहीत असेल, 2014ला देवेंद्रजींनी कापसाला 10,000 रुपये भाव मागले. टाळ ठोकत होते टाळ की शेतकऱ्याच्या कापसाला 10,000 रुपये भाव असला पाहिजे. 2014ला देवेंद्रजींनी मागितला होता. आज 2024 या कापसाचे भाव 8,000 आहे, 5 आहे का? 2014ला देवेंद्रजींनी सोयाबीनला 6,000 रुपये भाव मागितला होता, सोयाबीनला 4,000 रुपये भाव आहे. अरे 2014ला तुम्ही जर सोयाबीनला 6,000 रुपये भाव मागता तर 2024ला किती असला पाहिजे? आज किमान आपल्या सोयाबीनला 10,000 रुपये भाव असला पाहिजे. पण देवेंद्रजी तुम्हाला हे दिसत नाही का? तुम्ही तर 2014ला नारा दिला होता, केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र. मग देवेंद्रजी आज तुमचं नरेंद्र ऐकत नाही का? शेतकऱ्याच्या मालाला भाव का तुम्ही देत नाही? हा प्रत्येक शेतकऱ्याला प्रश्न या महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या आणि या शिंदे गटातल्या नेत्याला विचारायला पाहिजे. पद्धतीने यांनी थट्टा लावली. मला आमच्या जिल्ह्याचं सांगतो, देवेंद्रजी आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. व शेतकऱ्याच्या पिकाचं अतोनात नुकसान झालं, पालकमंत्री दिसले नाही. आमच्या जिल्ह्यामध्ये जाती दंगल झाली, पालकमंत्री दिसले नाही. एका अंध महिलेवर बलात्कार झाला, देवेंद्रजी गृहमंत्री होते, दिसले नाही. एका अल्प महिलेवर बलात्कार होऊन तिची हत्या झाली, देवेंद्रजी दिसले नाही. तुमच्या जळगाव जामोदचा एका 15 वर्षाचा तरुण विद्यार्थी, शेतकऱ्याचा मुलगा, त्या शेतकऱ्याला वाटलं की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे म्हणून त्या शेतकऱ्यानं जळगाव जामोदच्या 2 एकर शेती विकली आणि आपल्याला शिक्षणासाठी टाकला. आणि 15 वर्षाच्या विद्यार्थ्याला जेव्हा भूक लागली, त्याचा जेवणाचा डब्बा आला नाही म्हणून त्याला भूक लागली आणि जेव्हा तो दुकानावर जाते की बिस्किटचा पुडा आणायला जाते तेव्हा 2 टपोरी मुलं तिथं वाढदिवस साजरा करत असतात. आणि एक टपोरी दुसऱ्या टपोरीला म्हणते की तुला वाढदिवसाचं काय गिफ्ट पाहिजे? तुला जर वाढदिवसाचं गिफ्ट लागत असेल तर हा 15 वर्षाचा तरुण मला मुलगा पाहिजे, त्याची तिथं दीनदयाळे हत्या केली जाते. परंतु भारतीय जनता पार्टीचा एक आमदार अकोला जिल्ह्यातला सुद्धा आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या एकाही आमदारानं प्रशब्द सुद्धा काढला नाही. 15 वर्षाच्या तरुणाच्या विद्यार्थ्याची हत्या होते, त्याच्यासाठी कोणी रस्त्यावर उतरलीशील तो उद्धव साहेबांची शिवसेना उतरली, आम्ही उतरलो. आम्ही त्या विद्यार्थ्याचा बदलाचा जीव तर परत आणू शकत नाही, पण अशी पुन्हा घटना घरी झाली नाही पाहिजे म्हणून 15,000च्या वर मोर्चा, विद्यार्थ्याचा मोर्चा केला. आम्ही SP ऑफिसवर गेलो. तुमचे उमेदवार नरभाऊ खेडकर सुद्धा त्या मोर्चाला होते. कोणतं यायचं हिंदुत्व आहे? अरे राजा हा प्रजेचा विचार करणारा असला पाहिजे. मग तो राजा आमदार असू द्या, खासदार असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, पंतप्रधान असू द्या, आपल्या लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी हा जनतेनं निवडून दिलेला आहे, जनतेच्या हितासाठी निवडून दिलेला आहे. राजा हा प्रजेचा विचार करणारा असला पाहिजे. आपला राजा होता उद्धव साहेब. जेव्हा शेतकऱ्याला सरसकट 2 लाखाची कर्जमाफी दिली, मला माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करायचं आहे तर माझ्या शेतकऱ्याला कागदपत्राची पूर्तता करायचं काम पडलं नाही पाहिजे. फक्त थंब मारा आणि शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी द्या, असा बारीक सारीक विचार करणारा आपला राजा होता. आणि 2014ची तुम्ही कर्जमाफी पाहिलीशी, देवेंद्रजी जेव्हा फसवी कर्जमाफी दिली, तुमची आपली अख्खी खानदान लागीत लावून दिली. परंतु आपल्या राजानं बारीक सारीक विचार केला. आपला राजा असा होता की महाराष्ट्रात जेव्हा कोरोनाचं महामारीचं संकट आलं, महाराष्ट्रातलं प्रत्येक कुटुंब माझं कुटुंब, प्रत्येक कुटुंबाचा प्राण माझ्यासाठी महत्वाचा आहे, प्रत्येक कुटुंबाचा जीव माझ्यासाठी महत्वाचा आहे, असा बारीक सारीक विचार करणारा आपला राजा होता. आणि या दिल्लीत
पंजाबचे शेतकरी रस्त्यावर आंदोलन करत असताना अक्षरशः रस्त्यामध्ये खिळे ठोकले, बॅरिकेड ठोकले आणि त्याच्यावर फायरिंग केली आणि एखाद्या आतंकवाद्यासंग जसा आपण सलूक करतो तसा सलूक ह्या शेतकऱ्यासंग ह्या राजाने करायला लावला. म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. ही निवडणूक उमेदवाराच्या अस्तित्वाची नाही, ही निवडणूक आपल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाची आहे, ही निवडणूक आपल्या हिंदुत्वाच्या अस्तित्वाची आहे, ही निवडणूक सर्व बहुजनाची अस्तित्वाची आहे. ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना 18 पगड जातीला घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्या